खूप बोर वाटतंय, मूड नाहीये, सतत मूड जात आहेत. अहो याच्या मागे काही कारणं असतीलच की. सतत जेव्हा अपसेट वाटतं, लो फिलिंग होतं, बोर वाटतं, कशात लक्ष नाही किंवा कुठल्याही कामात रुची नाही असं वाटणं, ह्याच्या मागे तुमचं मानसिक शारीरिक जी काही अवस्था असते आणि हार्मोनल इम्बॅलन्स जो असतो ती कारणीभूत असते. आपण कोणत्या वयामध्ये आहोत त्या वयाप्रमाणे प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये हे इम्बॅलन्स होत असतात. विशेषतः स्त्रियांच्यामध्ये तर पाळी येण्यापूर्वी, पाळी जाण्याच्या वेळेला आणि पाळी गेल्यानंतर हे इम्बॅलन्स खूप जास्त प्रमाणात स्त्रियांना त्रास देऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये ही लक्षणं जास्त तीव्रतेने आढळतात. अति चिडचिड होणं, अति सेन्सिटिव्हनेस वाढणं, तसंच नैराश्य वाटणं, झोप उडून जाणं, झोप उशिरा लागणं, थकवा, हातापायात गोळे, काही करण्याची इच्छा नसणं, ही सगळी लक्षणं ही हार्मोनल इम्बॅलन्सची असतात. मग आता काय करायचं? यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य सल्ला, उपचार हे करून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये रुची आहे, तुम्हाला जो छंद आहे, त्या छंदावर लक्ष एकाग्र करा. गाण्याची आवड असेल तर गाणी म्हणा, गाणी ऐका. स्वयंपाकाची आवड असेल तर एखादी रेसिपी करून बघा. अगदीच काही नाही तर संध्याकाळी एखाद्या बागेमध्ये वॉकला जा, जेणेकरून तुमचं मन हे त्याच विचारातून डायव्हर्ट होऊन दुसरीकडे वळायला मदत होईल. आणि याचबरोबर योगा, मेडिटेशन हे करायला मात्र विसरू नका बरं का. रोज अर्धा तास तरी योगा आणि मेडिटेशन हे नियमित करा.